इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरणाप्रकरणी आता काही नवीन गोष्टी समोर येत आहेत। इंदापूरच्या भिगवणमधील 21 वर्षीय तरुणीचं अपहरण। तरुणीच्या अपहरण प्रकरणी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले। सकल हिंदू समाजाकडून भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे। आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत दुपारी मोर्चा निघाला। इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे। 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आनंद हॉटेलच्या पाठीमागील परिसरातून तरुणी, तिची आई आणि भाऊ तिघे घराकडे जात असताना 2 संशयितांनी त्यांना अडवलं। यावेळी आरोपींनी तरुणीच्या आई व भावाच्या डोळ्यात लाल मिरचीची चिकटी टाकून तरुणीला जबरदस्तीने 4 चाकी वाहनात बसून पळून नेल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी झहीर शेख आणि आयन शेख या दोघांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला। घरी निघालो होतो त्यामुळे त्यांनी आम्हाला अनोटीच्या पाठीमागे विषमगुरु शेजारी झहीर हारून शेख आणि आयन हारून शेख या दोघांनी गाडी काढून आमच्या तिघांच्या चटणी टाकून आमच्या तिघांना मारहाण करून बहिणीला उचलून गाडीत टेकून घेऊन गेले। प्रकार किती वाजता झाला? 3:30च्या आसपास मारहाण घडली। त्यांनी आम्हाला काठीने मारलेले, मला मम्मीला बहिणी तिघांना पण। यामध्ये कुणाला काय जखम? मम्मीला मला दोघांना जखम झाले, पाठी वार केलेत माझे। त्यांच्या घरा शेजारी घर आहे पण आमचा जवळ संपर्क नसायचा, केव्हा तरी असायचा, पण त्यांनी तसं केलं। इंदापुरातील भिगवणच्या तरुणी अपहरण प्रकरणात ट्विस्ट येतोय। संबंधित तरुणी आणि आरोपींमध्ये महिनाभरापासून सुरू होतं संभाषण आणि 1 महिनाभरापासून फोनवर बोलणं होत असल्याची पोलिसांची माहिती आहे। अपहरण झालेली तरुणी आणि आरोपींचं घर शेजारी आहे। अपहरण झालेल्या तरुणीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झाली। भिगवणमधून मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास 21 वर्षीय तरुणीचं 2 तरुणांनी अपहरण केलं आणि या प्रकरणी या दोघा जणांच्या विरोधात भिगवण पोलिसात अपहरणाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या मुलीचे आणि मुलाचं घर शेजारी आहे। दोघांमध्ये 1 महिन्यापासून फोनवर बोलणं होतं अशी माहिती पोलीस देत आहेत। पोलिसांनी फक्त 1 महिन्याचे डिटेल्स मागवले होते ही माहिती समोर येते आणि या बाबतीत आता 6 पथकांना रवाना होत आहेत आणि धार्मिक तेढ निर्माण होणे याची खबरदारी प्रत्येकानं घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं। काल भिगवण पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक घटना जे आहे आमच्याकडे रिपोर्ट झाली होती। 3:30 वाजताच्या दरम्यानची हा घटना आहे, ज्यामध्ये 21 वर्षाची एक मुलगी जी आहे त्यांना त्याच्याही शेजाऱ्या राहणारे 2 जे युवक आहे, ज्याचा वयोगट 22-24 आहे, हे ते त्याच्या आणि त्याची फॅमिलीला रस्त्यात अडथळा अडकून त्यांचे एक छोटा हाती जसा एक 4 व्हीलर असते त्यामध्ये बसून सोबत घेऊन गेले। आता त्याचा इमिडिएटली FIR दर्ज करण्यात आलेली आहे। यंत्रणामार्फत किंवा तकनिकी तपास केल्यानंतर लीड्स मिळालेले आहे, त्यामध्ये आम्ही पुढील तपास करीत आहोत आणि लवकर ते लवकर हे ना हिरासतमध्ये घेण्याची आम्ही प्रयत्नात आहोत। याबद्दल अधिक माहिती देतात प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, आता तिकडे नेमकी परिस्थिती कशी आहे आणि आणखी काय डिटेल्स समोर येत आहेत या अपहरण प्रकरणात?